भवतु। दृष्टांत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये 29 क्रमांकाचा कानवाथराचा दृष्टांत आपण श्रवण करत आहोत। एके आपण अयोग्य आणि का योग्य ते अयोग्य करीती, ऐसे ही एक आती जैसा कानवाथराचा। दृष्टांतामध्ये आपण क्रमाने बघत असताना तामस गुणाचे जे काही चिडचिड करणारे रागीट स्वभावाचे जे काही जीव आहेत ते ईश्वर धर्माला अनधिकारी असतात आणि सोबतच कठीण अंतःकरणाचे आहेत ते देखील अनधिकारी आहेत। आणि राजस स्वभावाचे जे आहेत, ज्यांचा आवडीरूप जो स्वभाव आहे तो अध गोष्टींकडे अधिक प्रमाणात असेल, तेही ईश्वर धर्माला अनधिकारी असतात। मग जे ते आपापल्याच फक्त वैयक्तिक ईश्वर धर्माला अनधिकारी असतील, म्हणजे तामस व्यक्ती वैयक्तिक तो ईश्वर धर्माला अनधिकारी आहे, राजस व्यक्ती वैयक्तिक स्वतः अनधिकारी आहे, आणि इतरांना तर त्यांचं काही नुकसान नाही त्यांच्या संपर्कामुळे वगैरे। आता आजचा जो दृष्टांत आहे तो त्या संपर्काचा दृष्टांत आहे की आपण कुणाच्या संपर्कात राहतो। आमच्या स्वामींनी सांगितलं की जीव जैसा संगी ठेवीजे तैसा ठाके, म्हणजे जीव ज्यांच्या संगतीमध्ये राहतो त्याचा स्वभाव त्या पद्धतीचा होत राहतो। आपण जर का अशा म्हणजे लोकांमध्ये राहिलेलो आहोत, सोबत चाललेलो आहे, जर का आपल्या सोबतचे लोक जर का चिडले तर आपल्याला पण चिड निर्माण होत असते, राग येत असतो। ते सात्विक असले तर कुठेतरी आपण पण सात्विक होतो, म्हणजे बहुत लोकांचा जो प्रभाव आहे तो आपल्यावर होत असतो। आणि मग ते गुणदायक असो नाही तर दोषदायक असो, गुणदायक असले तर गुणदायक प्रभाव होतो आणि दोषदायक असेल तर दोषदायक प्रभाव होत असतो। परंतु कधी कधी असं असतं की अनेक वाईटांच्या संगतीमध्ये चांगला जो काही जीव आहे तोही काय होतो, त्यांच्यामध्ये गणल्या जातो। वास्तविक तो वाईट नसतो, परंतु त्याला चांगल्या व्यक्तीला चांगल्या व्यक्तीची संगत मिळत नाही, कारण की त्याचा संपर्क जो आहे तो वाईट लोकांशी आहे। आणि त्याच्यामुळे जसं एखादा चांगला माणूस आहे तर तो चांगला माणूस समजा काही वादविवाद झाले तर त्याला वाटतं जाऊ दे आपण कुठे भांडायचं, परंतु त्याच्या आसपास जे काही दोषवंत व्यक्ती आहेत ते त्याला चिडवतात, भडकवून देतात की कसं काय नाही भांडायचं, आपण का ऐकून घ्यायचं वगैरे वगैरे। ह्याला पण वाटतं आहे, म्हणतात ते बरोबर आहे, म्हणजे त्याला मुळात भांडायचं नाही आहे, तो सात्विकच आहे, पण बाकीचे काय करतात त्याला अयोग्य करत राहतात। आणि म्हणून तामस व्यक्ती काय, राजस व्यक्ती काय, कठीण अंतःकरणाचा व्यक्ती काय, त्यांना त्यांचा दोष वैयक्तिक नुकसानदायक आहेच, पण त्यांचा जर का संपर्क आपण केला तर आपल्याला सुद्धा काय होतं, ते लाभदायक ठरत नाहीत, ते लोक आपल्यासाठी पण तेवढेच नुकसानकारक असतात। आणि म्हणून दृष्टांताची जी लापणिक आहे त्या लापणिकेमध्ये सांगितलंय की एके आपण अयोग्य, म्हणजे असे काही दोषवंत व्यक्ती असतात ते तर ईश्वर धर्माला अयोग्यच आहेत, सात्विक क्रियेला आध्यात्मिक क्रियेला ते स्वतः अयोग्य आहेतच, परंतु आणि का योग्य ते अयोग्य करीती, परंतु दुसऱ्यांना पण ते काय करतात, दुसरे जे योग्य आहेत त्यांना ते अयोग्य करतात। जर का म्हटलं कोणी आपण निरूपणाला जाऊ, ते म्हणतात कशाला एवढं थंडीत जायचं निरूपणाला, म्हणजे त्यांचं मन ते परिवर्तित करून टाकतात, योग्य ते अयोग्य करीती। देवपूजा वंदन आता तर केली होती देवपूजा मागच्या नपाळात येतात, परत कशाला जायचं, पुन्हा 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 कशाला देवाला त्रास द्यायचा, असं म्हणणारे लोक आहेत। आणि त्यांनी सांगितलेलं आपल्याला लगेच पटतं बरं का, का पटतं, कारण आपल्याही मनामध्ये कुठेतरी असतं ते कंटाळा असतो, आणि त्या कंटाळ्याला जर का कोणी हात लावला, जसं विड्याला हात लावतात ना, तसं आपल्या कंटाळ्याला जर का कोणी सपोर्ट केला तर आपल्याला पण तो कंटाळा जो आतमध्ये असतो तो बाहेर येऊन जातो की हा बरोबर आहे, आताच केली होती देवपूजा, परत कशाला जायचं, थंडी भरपूर आहे। म्हणजे अशा प्रकारे आपले अनधिकार जे कुठेतरी
खाली आहेत ते वर येऊन जातात. जे आच्छादलेले असतील, झाकलेले असतील, ते दोषवंत व्यक्तीमुळे काय होतं, ते प्रगट होत असतात. आणि म्हणून सांगतात की एखादी योग्य व्यक्ती असेल, त्या योग्य व्यक्तीला पण अयोग्य व्यक्ती काय करते, अयोग्यच बनवते. आणि एखादी योग्य व्यक्ती अयोग्य व्यक्तीला योग्य बनवण्याचे प्रमाण भरपूर कमी आहे ना. एखादा मद्यपान करणाऱ्या व्यक्तीची मद्य सोडवणं म्हणजे हा एक प्रकार भरपूर कमी आहे. परंतु जो मद्यपान करत नाही त्याला मात्र ती सवय लागण्याचे प्रमाण मात्र भरपूर आहे. नुसतंच हे नाही, प्रत्येक वाईट व्यसनाला लागणारे लोक भरपूर आहेत, परंतु त्यापासून सुटणारे जे लोक आहेत ते मात्र खूप कमी प्रमाणामध्ये आहेत. आणि म्हणून ऐसे ही एक आत म्हणजे अशाही प्रकारचे लोक आहेत जे स्वतः तर अयोग्य आहेतच, पण इतरांना सुद्धा ते अयोग्य करून टाकतात. जैसा कान वाथराचा म्हणजे कानवा नावाचा हा दगड आहे, पाषाण आहे, आणि त्याचा थर जो आहे तो थर इतर जे काही चांगला पाषाण आहे त्याच्यावर तो थर जो आहे तो बसलेला असतो. त्या कानवाथराचा म्हणजे अशा प्रकारे तो जो पाषाण आहे स्वतःही दोषी आहे आणि चांगल्या जो पाषाण आहे त्याला पण त्यांनी आच्छादून ठेवलेला आहे. अशा प्रकारचा हा दृष्टांत स्वामींनी महादाईसांच्या प्रसंगावरून सांगितलेला आहे. लीळा आहे या दृष्टांताच्या संदर्भातली उत्तरार्ध 161 क्रमांकाची. महादाईसा वाराणसी गमन निक्षेदू. महादाईसांना स्वामींनी वाराणसीला जाऊ नका अशा प्रकारचं निरूपण केलेलं आहे. महादाईसे वाराणसी जावया म्हणून आली. स्वामींकडे ते आलेले आहेत की मला वाराणसीला जायचं आहे. अवघ्या ऐतिसी आणि सगळी तयारी करून आलेले आहेत बरं का. म्हणजे एक असतं सांगणं आणि एक असतं विचारणं. सांगणं म्हणजे मी चाललेली आहे हे सांगणं झालं, आणि मी जाऊ का हे झालं विचारणं. आता ते मुळातच सगळी तयारी करून आलेले आहेत आणि आता निघायचंच आहे. फक्त स्वामींना आता ते विचारायला आलेले नाहीत, ते सांगायला आलेले आहेत की मी चालले म्हणून. आणि गोसाव्यांशी उदयाचा पूजावसरू झाला. स्वामींना सकाळचा पूजावसर संपन्न झालेला आहे आणि महादाईसा विचारतात, जीजी मी वाराणसी जाईन म्हणजे मी वाराणसीला जाऊ म्हणते. स्वामी त्यांना म्हणतात, बाई तीर्थक्षेत्र अमोचक सन्निधान मोचक. तीर्थक्षेत्र जे आहेत ते अमोचक आहेत आणि सन्निधान मोचक आहे. म्हणजे याच्यातनं काय स्वामींना सांगायचं हे लक्षात घ्या आपणच. जे काही अन्य तीर्थक्षेत्र आहेत ते आपल्यासाठी कसे आहेत, अमोचक आहेत. आपले तीर्थक्षेत्र नाही बरं का. आपल्या स्थानात तुम्ही जाल तर स्वामींच्या एका वचनाचं पालन केल्याचं गोमट योग्यताच लागणार आहे. स्थानवंदन केल्याचं गोमट लागणार आहे, योग्यता वाढणार आहे. परंतु अन्य तीर्थक्षेत्र बघायला गेलं तर आपले लोक जातात ना, आपल्याला बघायला काय हरकत आहे असं म्हणून जातात बरं का लोक. एरवी इथे न पळताला घाबरतात. गावातलं न पळता असेल तर तिथे जात नाहीत, नको नको तिथे न पळत आहे. परंतु बाहेर कुठे फिरायला गेल्यानंतर ते मंदिर खूप छान आहे, परंतु ते असं आहे की विकल्पजनित, मग आपल्याला बघायला काय हरकत आहे म्हणून तिथे जाणारे लोक पण आहेत. आमचे स्वामी काय सांगतात, तीर्थक्षेत्र अमोचक. दुःखापासून तर मुक्त करणार नाहीच ते, परंतु उलट तुम्हाला त्याचा मळीनत्व वगैरे इत्यादी धर्म कमी होणे. आमचे स्वामी सांगतात, बाई पाप तर नव्हे पर धर्मापासून असा निर्पोनी काढी. जे पाप तर नाही, परंतु तुमच्यातला धर्मस्तर जो आहे तो धर्मस्तर तुमचा कमी होऊन जात असतो है ना. एकदम चांगला हुशार मुलगा आहे आणि त्यांनी जास्त टीव्ही बघितलं तर टीव्ही बघणं काही पाप आहे का? हे पाप झालं का? नाही, पाप नाही. परंतु त्याचा जो अभ्यास धर्म आहे ते अभ्यास धर्मावरून तो हळूहळू कमी होतो. आई वडील म्हणतात आधी चांगला अभ्यास करायचा, आता ते टीव्हीच बघत राहतो, म्हणजे त्याचा अभ्यास तर कमी करून घेतला त्याने. तशा पद्धतीने इथे या ठिकाणी
स्वामींनी सांगितलेलं आहे की सन्निधान मोचक, परमेश्वराचं जे सन्निधान आहे ते मोचक आहे. ऐसे म्हणून निरूपण केले. स्वामी म्हणतात, बाई अग्नीचेनी संबंधे, म्हणजे स्वामींनी इकडे अग्नीचा जो दृष्टांत आहे तो दृष्टांत सांगितलेला आहे. आणि ते सांगितल्यानंतर महादायसांना ते निरूपणना प्रत्ययासी आले बरं का. म्हणजे पटलं हे की स्वामी जे सांगतात ते बरोबर आहे. म्हणजे आता जीव स्वरूप कसं असतं की एकदा महादाईचा आलेल्या तयारीनिशी जायचंय, स्वामीने त्यावर निरूपण केलं की जाण्याची काही आवश्यकता नाही, ईश्वर सन्निधान मोचक आहे की तुम्हाला. आणि ते त्यांना ते पटलेलं आहे. ही पहिली वेळ झाली बरं का. आता त्यानंतर मग बिढारा आली, मुक्कामाच्या ठिकाणी आलेले आहेत. दादोसांच्या पुढे सगळं सांगितलं. त्यांना वाराणसीला पाठवणारे कोण आहेत? दादोस आहेत. स्वामींच्या सन्निधानी जास्त राहू नये आणि स्वामींचे शिष्य होऊ नये म्हणून. आणि दादोसांना सगळं सांगितलं की बाबा हे काही जाणं माझं आता मी रद्द करते बरं का, वाराणसीला काही जाण्याची आवश्यकता नाही. तेव्हा दादोस म्हणतात, हे काही रूपोबाई आयता सांगा तू आयते संबळ अल्पसता तीर्थ होईल मग येऊनी सुखे सन्निधानी असी जोपा. ते म्हणतात, अरे हे काय तुम्ही निर्णय घेता? इथे कसं आहे की आयता सांगा तू, जे आधी लांब जायचं असेल तर कसं सोबत असल्याशिवाय जाता येत नाही, तर आयता तुम्हाला सांगात मिळतो आहे. आणि आयते संबळ, साहित्य पण तुम्हाला वेगळं काही जमवायची गरज नाही, सगळं साहित्य पण आहे. आणि अल्पसता म्हणजे कमी खर्चामध्ये हे तुमचं वाराणसी तीर्थवंदन होऊन जाईल. मग येऊनी सुखे सन्निधानी असी जोपा. आणि येऊन मग नंतर एकदा वाराणसीला जाऊन या आणि मग स्वामींच्या सन्निधानी राहा. सन्निधान कुठे गेलंय का? आणि गावीचा हावगा लोक हसेल. आणि गावाहून निघताना काय सांगितलं आपण लोकांना? वाराणसीला जायचं, वाराणसीला जायचं. मग गावातले लोक हसतील की वाराणसीला म्हणून गेले आणि वाराणसीला गेलेच नाही. संबळ नेले ते अवघे महात्म्यासी खादले. आणि इथून जे काही साहित्य नेलं, म्हणजे आता एकतर आपण आधीच्या काळामध्ये असं व्हायचं की स्थानवंदन जास्त प्रमाणात लोकांचं व्हायचं नाही, तर मग कोणी स्थान करायला निघाले की त्यांच्याकडे विडा द्यायचा की आमचा विडा ठेवा देवाला, है ना, असं काहीतरी दिल्या जायचं. तशा पद्धतीने काही लोकांनी काहीतरी दिलं असेल त्यांना की बाबा तुम्ही चाललेले आहात, म्हणजे तुम्ही जर का तिकडे चाललात तर तुमच्यासाठी आम्ही खायला देतो, म्हणजे तुम्ही खाल्लं म्हणजे आम्हाला एक प्रकारचं पुण्यच त्याच्यातनं लागणार आहे. आणि म्हणून ते लोक तुम्हाला नावं ठेवतील की वाराणसीच्या नावाने सगळं गोळा करून नेलं आणि मग वाराणसीला काही गेले नाही. म्हणून दादोसी अवघे मोडिले. दादोसांनी पुन्हा स्वतःचा मुद्दा सांगितला. आणि मग वाराणसी जावे ऐसे प्रत्यय आले. आणि महादाईसांना वाटले हे पण बरोबर आहे बरं का, आपल्याला सगळंच बरोबर वाटत असतं, हे पण बरोबर वाटतं, ते पण बरोबर वाटतं. म्हणजे आपली जर का ज्ञानस्तर, त्या ज्ञानस्तराला जर का पाया नसेल ना, तर मग आपल्याला सगळंच बरोबर वाटायला लागतं. आणि मग ते म्हणाले की हो बरोबर आहे, लोक नावं ठेवतील आपल्याला, त्याच्यापेक्षा एकदा वाराणसीला जाऊन येऊया, एकदा उल्लेख केलेला आहे. आणि मग दादोस म्हणतात त्याप्रमाणे मग सन्निधानी स्वामींच्या राहता येईल. मग एरेदी मागुते म्हणते आता दुसऱ्यांदा स्वामींकडे आलेले आहेत. जी जी मज वाराणसी जावे लागेल. ते म्हणतात देवा मला ना वाराणसीला जावंच लागेल बरं का. अवघा गावीचा लोगू हसेल. सगळे लोक जे आहेत मला हसतील किंवा वाराणसीच्या नावाने निघाले आणि सगळं नेलेलं मध्येच खाऊन मोकळे झालेले आहेत, खोटं बोलले आमच्याशी, तरी मज जावे लागेल, तरी मला जावं लागेल. म्हणजे समाजाची भीती आहे. आपल्याला प्रत्येक वेळी जेव्हा धर्मकार्य करायचं असतं तेव्हा सगळ्यात पहिले आपण समाजाचा विचार करत असतो बरं का. सगळ्यात पहिले उपदेश घ्यायचा का, समाजाचा विचार. अभ्यास करायचा, समाजाचा विचार. काही करायचं असेल, समाजाचा विचार. ते म्हटले आमचे नातलग म्हणतात तुम्ही कधी पण बघा तर तुमचं देवदेवालाच जात असतात, इकडं जा तिकडं जा तिकडं जा. मग त्याचं आपल्याला हे वाटायला लागतं, मग ते काय म्हणतील ते काय म्हणतील वगैरे. समाजाला जास्त आपण प्राधान्य देतो. बरं तो समाज जो असतो ना, तो जर का तुम्ही देवदेव नाही केला तरी ते म्हणतात बघा एवढं देवाला मानतात पण कधी कुठल्या देवाला जात नाही, तसंही बोलतात. ते लोक कुठल्या तरी बाजूने त्यांना बोलायचं असतं ते बोलतात. तुम्ही
चांगलं करा नाही तर वाईट करा, ते नावं ठेवतात म्हणजे ठेवतात. तुमच्या चांगल्या कृत्यालाही नाव ठेवतात बरं का. हा, एवढं कुठे साधं असतं का? एवढं साधं राहायचं का माणसाने? म्हणजे साधं राहण्याला पण नाव ठेवतात. किती वाईट आहेत ते, बापरे. म्हणजे वाईट झालं तरी परत नाव ठेवतात. यावर आमच्या स्वामींनी दीक्षित कन्येचा दृष्टांत निरूपण केलेला आहे की ती आपल्या त्या आवडीसाठी ती काय करते, काळकुळ लोक ये तिनी अंगवी. तोही दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे. म्हणजे तुमच्या आवडी पुढे मग जर का तुमची आवड योग्य असेल, चांगली असेल, तर मग तुम्ही समाजाचा विचार करता कामा नये, है ना. जे काही मांसाहार करणारे लोक आहेत ते शाकाहारी लोकांना नावं ठेवतात, काय तुम्ही गवत खाता म्हणे, पालेभाज्या खातो ना आपण, काय आयुष्य आहे का तुमचं, ते नावं ठेवतात. परंतु जर का आपण ते निश्चिती केली ना, आपल्याला माहिती आहे की आपली निवड योग्य आहे, मग कोणाला काही घाबरायची गरज नाही, कुणाच्या काही बोलण्याचा परिणाम आपल्यावर करून घेण्याची काही गरज नाही. उगाचच त्यांचं ऐकायचं आणि आपली फजिती करून घ्यायची, असं होता कामा नये. आणि म्हणून कधीही आयुष्यामध्ये आपले व्यावहारिक निर्णय असतील किंवा आध्यात्मिक निर्णय असतील, ते योग्य आहेत का याची खात्री तुम्हाला असली पाहिजे. आणि मग कुणालाही घाबरायची तुम्हाला आवश्यकता नाही किंवा कुणाचं ऐकून घ्यायची आपल्याला काही आवश्यकता नाही. आणि मग महादाईसांना स्वामींनी हा दृष्टांत सांगितला. आणि मग काय झालेलं आहे की महादाईसी पुसले जी गावी जा लोक काही म्हणे. पण देवा सगळं ठीक आहे, पण गावातले लोक जे नावं ठेवतील त्यांना तर तोंड द्यावंच लागेल. स्वामी म्हणतात, गेली गेली कुळ बुडविले. काय म्हणतील? गेली गेली कुळ बुडविले वगैरे एवढंच म्हणतील. ऐसे निरूपण केले मागू ते न वचावे ऐसे प्रत्यय आले. आणि त्यांना हे पटलं बरं का, की स्वामी म्हणतात ते बरोबर आहे, की जाण्याची खरंच काही गरज नाही आपल्याला. लोकांचं काय, 2 दिवस बोलतील नंतर शांत होतील. मग बिढारसी आल्या आणि दादोसांपुढे सांगितले. दादोसांनी परत त्यांना अजून काय काय सांगितलं. दादोसी मोडिले मागुते जावे ऐसे प्रत्यय आले. आणि दादोसांनी परत ते मोडून काढलं, की ठीक आहे लोक 2 दिवस बोलतील, पण ते 2 दिवस ऐकून घेण्याची क्षमता तुमच्यात आहे का? सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे का? असं काहीतरी त्यांनी बडवून चढवून सांगितलं. आणि महादाईसा म्हणतात, बरोबरच आहे, परत गावाला तर जावंच लागेल. लोकांना तोंड कसं द्यायचं, आपण किती लोकांना तोंड द्यायचं वगैरे वगैरे. त्याच्यापेक्षा एकदा जाऊन आलं तर काय हरकत आहे. आता हे किती वेळ झालं, 2दा स्वामींकडे गेलेले आहेत, आता ही 3री वेळ आहे. दुसऱ्या दिवशी महादाईसी दादोसांचे अवघे शब्द सांगितले. परत स्वामींकडे गेले, दादोस काय काय बोलले ते सांगितले. मग मागुते गोसाव्या ते पुसले जीजी मी वाराणसी जाईन. आता ही 3री वेळ आहे बरं का, मी वाराणसीला जाईन. स्वामी म्हणतात, बाई जाणत्यापसी वरी नेणता चांग. जाणत्या व्यक्तीपेक्षा कधी कधी नेणता व्यक्ती चांगला असतो बरं का. म्हणजे कधी कधी असं असतं की जाणता व्यक्ती जो असतो तो जास्त विचार करत राहतो. ती म्हण आहे, अति शहाणा त्याचा तो खूप विचार करतो. आणि जो वेडा व्यक्ती आहे, ती गोष्ट अशी आहे की तो वेडा व्यक्ती दिवसभरामध्ये त्याच्याकडे 4-5 लोक येतात, तुमचा बैल भाड्याने द्या आम्हाला, आणि तो देत राहतो. तो काही विचार करत नाही किती पैसे भेटतात, काय भेटतात. पण शहाणा माणूस म्हणतो, असा माझा बैल का असा आहे का, म्हणजे 100 रुपयामध्ये कसं काय देईन मी, 200 रुपये तरी भाडं आलं पाहिजे त्याचं, वगैरे वगैरे. असं करता करता तो दिवसभरात कोणालाच तो बैल देत नाही, आणि तो दिवसभर त्याचा बैल रिकामाच राहतो. आणि वेड्या व्यक्तीचा मात्र दिवसभरात हा ने तो ने असं करून त्याला त्याच्या वरती काहीतरी पैसे वगैरे त्याला मिळतात. तशा प्रकारे कधी कधी शहाणा असणं खरंच चांगलं असतं, पण कधी कधी वेडं असणं जास्त चांगलं असतं असं वाटतं. शहाणा असले की आपण आपलंच डोक्याचे जे काही तर्क वितर्क करणं वाईट नाही, शहाणा असणं वाईट नाही. पण शहाणा असून आपल्याला योग्य निर्णय घेता जर का नाही आले, तर मग ते सगळ्यात मोठं वाईट आहे. कधी कधी वेडा जो व्यक्ती आहे त्याला जे सांगितलं जातं तो करत राहतो, तो काही जास्त त्याच्यामध्ये तर्क वितर्क करत नाही. फक्त त्याला योग्य व्यक्ती भेटला पाहिजे, त्याला चुकीचा व्यक्ती भेटला मग त्याच्यासाठी ते नुकसानकारक आहे. आणि म्हणून
स्वामी म्हणतात की कर्म चांडाळापाशी जाती चांडाळ चांग. जाती चांडाळाविषयी म्हणजे जो शूद्र जातीचा आहे त्याच्याविषयी समाजामध्ये त्याला काहीच मान सन्मान नाही. पण स्वामी काय सांगतात, एखाद्या जाती चांडाळ नेहमी चांगला, कर्म चांडाळापेक्षा म्हणजे वाईट काम करणाऱ्यापेक्षा, हीन काम करणाऱ्यापेक्षा हीन जातीचं असणं कधीही चांगलं, असं स्वामी सांगतात. आणि यावेळी गोसावी कर्म चांडाळाचा दृष्टांत आहे तो सांगतात. आणि मागू ते न वचावे ऐसे प्रत्यय आले. आता महादेवाला बरोबर वाटलं की स्वामींनी जे सांगितलं ते बरोबरच आहे, की आपण वाईट कृत्य का करायचं बरं वगैरे वगैरे हे सगळं पटलं. आणि आता झालं की आता वाराणसीला जायचं नाही. तिसऱ्या वेळा निश्चित झालं की नाही जायचं. आणि पुन्हा बिडारासे आली. दादोसांना सगळं सांगितलं. दादूसे मागू ते मोडीले. दादोसांनी परत काहीतरी सांगितलं. दादोसांची पण कमाल आहे की नाही. स्वामींचं म्हणणं जे आहे ते मोडून काढायचं आणि ते पटवून द्यायचं. मुळातच आपल्याला चांगल्या गोष्टी कमी पटत असतात आणि वाईट गोष्टी जास्त पटत असतात बरं का. सकाळी लवकर उठा, चांगली गोष्ट आहे पण ती पटत नाही. आणि जर का कोणाला सांगितलं उशिरा उठा म्हटलं की आपल्याला बरं वाटतं बरं का. लगेच आपण हो आम्ही पण थोडा प्रवासात आलेलो आहे तर थोडस आपल्याला ऐन कैन प्रकारे वाईट क्रिया करण्याचं कुठेतरी मनामध्ये असतं. त्याच्यामुळे कोणी जर का आपल्याला वाईट क्रिया करा असं म्हटलं की आपल्याला थोडस बरं वाटून जातं त्याच्यामध्ये. आणि मग दादोसानी मागू ते मोडले, मागू ते जावे ऐसे प्रत्यय आले. आता ही किती वेळ झाली मोजा तुम्ही लोक. चौथी वेळ झाली की जायचं. मग सकाळीच आल्या स्वामींना कवने तोंडे पुसो. आता देवाजवळ कुठल्या तोंडाने जायचं. आता ही चौथी वेळ झाली. 3 वेळा देवानी नाही सांगितलं. आणि मग गोसाव्यांचा श्री करू उमरवडोनी जातीये. म्हणजे स्वामींनी नाही जायला सांगितलं. एक प्रकारे देवाचा जो श्रीकर आहे तो उमरवडोनी म्हणजे त्याला आपण अपमानित करूनच चाललेलो आहोत. आणि मग स्वामींना दंडवत घालो आणि निघो. आता काही बोलायचं नाही, जायचं दंडवत घालायचं लगेच तसंच निघायचं. ऐसे म्हणून येते असती गोसाव्यांचे भीतरीला ओट्यावरी आसन असे. गोसावी ऐसा श्री करू भवंडिती आणि ऐसा करीती. आणि हास्य केले. स्वामी तिकडून महादाईचा येत आहेत. स्वामींना दंडवत करायचं निघायचं, काही बोलायचं नाही आता. मग आता जर का परत त्या बोलल्या असतात तर आतापर्यंत इलेळा चालूच असते बरं का. म्हणजे स्वामींकडे ते येत आहेत नाही म्हणतात, तिकडे गेले की परत हो म्हणतात. आणि मग महादाईसांचा आता निश्चय झालेला आहे. आता स्वामींनी पण त्रिशुद्धी त्यांना सांगितलं. आता महादाईसा येत आहेत तेव्हा स्वामी काय करतात, ते येण्याआधीच स्वामी असा श्रीकर करतात, असा गोल फिरवतात आणि असा फेकण्याचा अनुकार करतात आणि हास्य करतात. म्हणजे स्मित हास्य केलं स्वामींनी. बाईसांनी ते बघितलं. बाईसा म्हणतात हा बाबा ऐसे काही की जात आहे. म्हणजे हे काय तुम्ही अनुकार केला. स्वामी म्हणतात बाई ताकीची मासी ताका बाहेरी घालीजे. म्हणजे ताकामध्ये पडलेली मासी ती ताका बाहेर कशी काढतो आपण, है ना, कशी काढता तशा प्रकारे त्यांना त्या ताका आपल्या त्या माशीला धरून ते फेकून देणं. तसं परमेश्वराचा जो काही सन्निधान आहे ते ताक आहे. त्याच्यामध्ये पडलेली माशी जी आहे ती माशी पडलेली नाहीये. ती माशी काय करते, ते ताकाचं ग्रहण करते, त्याचा आनंद ती घेते. आणि दादोस काय करतात, महादाईसांना सन्निधानाच्या बाहेर काढून टाकतात. जसं आपण माशी बाजूला काढून टाकतो किंवा तिला हकलतो त्या माशीला, तशा पद्धतीने कुठल्या पदार्थावर बसलेली माशी तिला हकलतो आपण, तशा पद्धतीने दादोसांनी काय केलं, महादाईसांना सन्निधानाच्या बाहेर घातलं. म्हणजे काढून टाकलं त्यांना सन्निधानाच्या बाहेर. बघा असं असतं की आपल्या म्हणजे परमेश्वर हे योग्यता आहेत आणि आपण अयोग्य व्यक्तीच्या संपर्कात असू तर कधी कधी योग्यता देखील त्या अयोग्यतेच्या समोर कमी पडून जाते बरं का. कारण अयोग्यतेचा प्रभाव जो असतो आणि योग्यतेचा प्रभाव असतो, योग्यतेचा प्रभाव एकाच बाजूने असेल पण अयोग्यतेचा प्रभाव सगळीकडनं असतो. आपल्या मानसिकतेमध्ये असतो, वाचिकतेमध्ये असतो, वागण्यात असतो. आणि तशा प्रकारचं जर का कोणी वातावरण जर का तयार झालं तर काय होतं,
एखाद्याची उष्ण प्रकृती आहे, ऊन जास्त वाढलं तर काय होईल, त्याला उष्णतेचा त्रास अधिक प्रमाणामध्ये होतो. तशा पद्धतीने आपल्यामध्ये जर काही अयोग्यतादायक गुण आहेत आणि परत अयोग्य व्यक्तीचा जर का संपर्क झाला तर तिथे परमेश्वर सुद्धा मग त्या जीवाला अयोग्य होण्यापासून वाचवू शकत नाही, कारण की त्या जीवानेच तो निश्चय करून टाकलेला आहे. मार्तंडाने तो निश्चय केलेला आहे, सगळ्यांनी दादोस असतील त्यांनी तो निश्चय केलेला आहे. त्याच्यामुळे स्वामी एक विशिष्ट प्रयत्न करतील, परंतु त्याची अयोग्यता जर का पुन्हा पुन्हा मध्ये येत असेल तर मग परमेश्वर त्याला काय करू शकतात. मामाजी आम्हाला एक उदाहरण देतात की एखाद्या मुलाला त्याचे आई वडील अभ्यासासाठी सगळं देतील, है ना, स्वतंत्र रूम त्याला देतील, त्याच्यामध्ये पंखा वगैरे काय असेल ते, तुला काय खायला प्यायला पाहिजे ते फक्त सांगायचं, लगेच तिथे जागेवर फक्त तू अभ्यास कर, सगळी व्यवस्था करून दिली. पण त्या मुलाने ठरवलं की मला अभ्यासच नाही करायचा. मग आता काय करू शकतात काही वडील, म्हणजे ते अभ्यास करणं हे मुलाचंच कर्तव्य आहे, त्याला आई वडील जबरदस्ती काय म्हणजे काय करू शकतात, काहीच करू शकत नाही. तसं परमेश्वर सगळी व्यवस्था करतात, पण जीवाने जर का ठरवलं की मला पाठांतर करायचंच नाही, स्मरण करायचंच नाही, धर्मवार्ता करायचीच नाही, तर मग जे कोणी तुम्हाला सांगणारे आहेत, स्वामी असतील, सुहृद असतील, गुरुनिमित्त असतील, अधिकरण असतील, हे काय करू शकतात. आणि म्हणून हे असं करून स्वामींनी सांगितलं की तैसी म्हातारी सन्निधाना बाहेरी घाली जताय, तशी म्हातारी म्हणजे महादाईचा यांना दादोसानी सन्निधानाच्या बाहेर काढून दिलेला आहे. तेवढ्यामध्ये महादाईचा आल्या, स्वामींना दंडवते घातली, श्रीचरणा लागल्या, स्वामींजवळ उगीची बैसली, गप्प बसलेले आहेत. गोसाव्या ते काही विनववे ना, आता काही विनंती कशी करायची, काय करायची, शांत बसलेले आहेत. स्वामी म्हणतात काही बाई वाराणसी जाणे होत असे, मग तुमचं निश्चित झालं वाटतं वाराणसीचं. हो जी हो, निश्चित झालं. स्वामी म्हणतात बाई तेथून या, मा येथून तुम्हा संन्यास दिजेल, म्हणजे तिकडून या मग आम्ही तुम्हाला संन्यास देऊ. आणि मग महादाईचे श्री चरणा लागलेले आहेत. आणि मग ते विचारतात की जी तिकडे जर का आम्ही चाललेलो आहोत तर मग तिथे कशा प्रकारचा विधी जो आहे तो विधी कशा करायचा, काय करायचा हे आता त्यांना माहिती नाही. जायची ओढ भरपूर आहे, जाण्याची निश्चिती पण आहे, पण तिथे विधी काय करायचा तो विधीच त्यांना माहिती नाहीये. आणि मग स्वामींना विचारल्यानंतर स्वामी म्हणतात बाई तेथीचा विधो तो अवघडू, तो विधी अवघड आहे, तो कवणीची नेणे, म्हणजे तिथे जाणारे लोकांना सुद्धा तिथला नियम माहिती नाही, तो तुम्हा पुढा येथून सांगिजेल, आम्ही सांगतो. स्वामी म्हणतात कवणाच्या बिडारापाशी बिडार निघावे, म्हणजे कुणाच्या बिडाराजवळ कुणी थांबलेले त्यांच्या बाजूला नका थांबू, थोडस अंतर ठेवा. मोले भूमी विकत घ्यावी, म्हणजे ज्या भूमीत तुम्ही राहाल त्या भूमीचं मूल्य द्या, तिथे असंच राहू नका. त्यानंतर मोले बिढार घ्यावे, म्हणजे जे काही मुक्कामाचं साहित्य वगैरे असेल ते मोले घ्यावे. मोले सरपण घ्यावे, काही लाकूड वगैरे घ्याल तर मग ते विकतच घ्यावं. आणि पाणी सुद्धा विकत घ्यावं. कवणी कवणासोय आपण एखादे उघडे नागवे देखीजे तयास होईजे, कोण कोणाला भोजन घालतं कोण कुणाला, तुम्ही मात्र सर्वसाधारण कोणी तिथे दिसेल तर त्यांना तुम्ही ते भोजन द्या. ऐसा तेथीचा यथोचित विधी, जया घडे तयासी तेथीची देवता, ती तारक ब्रह्मोपदेशी. अशा प्रकारे अन्य लोकांचं असं म्हणणं आहे की जर का तिथला यथोचित विधी जर का घडला तर तिथली जी देवता आहे अति तारक ब्रह्म, ते उपदेशी, म्हणजे तिथली देवता काय करते, त्या व्यक्तीला उपदेश देईल किंवा काहीतरी दान वगैरे देईल. जयासी न घडे तयासी तेथीचा काळ भैरव अंती त्रिशूळ ओढवी, आणि जर का तिथे विधी जर का व्यवस्थित केला नाही, चुकले, तर ती काळ भैरव देवता त्रिशूळ खुपसते. आणि भूमी आणि देहा संबंध हो नेदी, म्हणजे मृत्यू होता समयी भूमी आणि देह, म्हणजे जमिनीवर ते पडणार नाही, त्याचं देह त्या त्रिशूळामध्येच अडकून राहील वगैरे असं. अशा प्रकारची जी काही आख्यायिका आहे किंवा ते लोक जे आहेत बाकीचे त्यांच्याकडनं हे ऐकायला मिळत असतं. वाचून तसं काही नाही बरं का.
आणि ऐसा गोसावी विधी त्यांना सांगितला. आणि त्यानंतर महादाईसा ज्या आहेत दंडवते घातली, श्रीचरणा लागली, मग वाराणसी निघाले. दादोस महादाईसे रिद्धपुरी राहती म्हणून रामोवरी बोळवीत गेले. आणि स्वामी जे आहेत, स्वामींनी ज्याप्रमाणे महादाईसांना सांगितलेलं आहे वगैरे, डोमेग्रामची लीळा आहे ही, आणि डोमेग्रामहून ते निघालेले आहेत. पण स्वामींच्या बोलण्याचा प्रभाव महादाईसांवर असणारच आहे. त्याच्यामुळे काय होईल, मधून रस्त्यातच महादाईसा रिद्धपूरला जाऊ शकतात. म्हणून ते रामवरी म्हणजे रामटेक पर्यंत महादाईसांना सोडविण्यासाठी आलेले आहेत. मग भक्तजने आली आणि त्यांनी स्वामींपुढे ते सांगितलं. आणि स्वामी म्हणतात, महात्मा म्हातारीसी कान वाथरू होऊनी लागला असे गा. म्हणजे दादोस हे महादाईसांना एक प्रकारे कान वाथर होऊन लागलेले आहेत. म्हणजे कानवा नावाचा जो काही पाषाण आहे तो काय करतो, इतर जे चांगला पाषाण आहे त्याला आवरण करून ठेवतो. त्या प्रकाराने दादोस महादाईसांवर काय आहेत, अशा अयोग्य पद्धतीने त्यांना घेरा घालून आहेत, जेणेकरून योग्यता त्यांच्यापर्यंत पोहोचू नये आणि अयोग्य जे काही वर्तन आहे तेच त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं, अशा प्रकारची क्रिया त्या कानवाथरासारखी दादोसांची आहे. कानवाथरू असे तो सिरसाळया ते व्यापुनी राहिला असे. कानवाथर म्हणजे कानवा नावाचा जो काही दगड आहे त्याचा थर तो शिरसाळया ते. शिरसाळा म्हणजे काय, चांगला सफेद शुभ्र पाषाण, म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो संगमरवरी आहे ना, तो पाषाण किंवा उत्तम प्रकारचं पाषाण आहे. त्याच्यावर त्यांनी आच्छादन करून ठेवलेलं आहे. तयासी टांकी लागे ना. आणि तो जो वरचा कानवा नावाचा जो पाषाण आहे त्याला काढायला जावं तर तो कसा आहे की तयासी टाकी लागे ना, की छन्नी जर का लावली आणि छन्नीनी वरून घनाचे घाव दिले आणि तो निघाला वगैरे, असं नाही. तो दगड पाषाण एवढा अशा प्रकारचा आहे की तो असं साधारण त्या छन्नीनी वगैरे लगेच तो निघेल अशातला काही भाग नाही. जसं आम्ही संवत्सरला असताना काय व्हायचं की कोणी जर का सरलं तर मग आपलं पंथीय मार्गाची स्मशानभूमी आहे तिकडे लांब, तर तिथे मग आम्हाला जायला लागायचं. निरोप यायचा की असं असं झालं, सरलं. मग त्यांचा विधी करायचा इतक्या वाजता. मग सकाळीच जायचं तिथे टिकाव पावळं वगैरे घेऊन, सगळा खड्डा मार्गातलेच लोक सगळं करायचे. तर तिथली पहिली भूमीचं जमिनीचं पहिलं जे काही 3-4 इंच जो काही भाग आहे वगैरे तो सहजपणे ती माती निघायची. आणि त्याच्यानंतर जी काही मातीचा थर लागायचा तो, की त्याच्यामध्ये किती असे जोरात टिकाव मारला तरी तो टिकाव आतमध्ये पूर्ण जात नसायचा, थोडासाच जायचा. इतकी ती जमीन म्हणजे जमीनच बरं का, दगड पण नाही. तर ती मातीच एवढी चांगल्या प्रकारची की बाबा त्याच्यामध्ये टिकाव आहे, त्या टिकावाचा भाग आतमध्ये पर्यंत जात नाही. इथे तर हे काय आहे, पाषाणच आहे. मग त्या पाषाण पण कसा आहे, तो मृदू पाषाण नाही आहे, तो कसा आहे एकदम टणक असा पाषाण आहे, त्याला टाकी लागे ना. ऐसाही लावीजी तरी उसळून पहिरा पडे. आणि जर का एरवी पण तुम्ही कोणीतरी छन्नी धरली आणि त्याच्यावर घनाचा घाव दिला तर ते छन्नी आतमध्ये जाणार नाही, उलट ती उसळून पहिरा पाडी. म्हणजे तो जो काही घनाचा घाव आहे तो घन सुद्धा एका बाजूला पडेल आणि ती छन्नी पण उसळून एका बाजूला पडेल. एखादा एकूतयावरी कोळे जाळी. आता त्या दगडाला सुद्धा काढण्याची पद्धती आहे. मी सांगितलं तुम्हाला, दृष्टांतामधनं आपल्याला एक जनरल नॉलेज पण त्याच्यातनं मिळतं की त्या पाषाणाला कसं काढायचं आहे. की कुणीतरी जाणकार व्यक्ती येतो आणि तो आल्यानंतर त्यावरी कोळे जाळी म्हणजे तिळाचे जे काही तिळाच्या झाडाच्या जे काही फांद्या आहेत, रोपाच्या ज्या काही फांद्या असतील ते जे सरपण आहे तो त्याच्यावर जाळतो. किंवा वरी कुळतवनी सिंपे. कुळत माहिती आहे ना तुम्हाला, कुळत नावाचं एक धान्य आहे, कडधान्यासारखंच आहे ते. त्याचं जे पाणी आहे उकळलेलं म्हणा वगैरे
ते पाणी त्याच्यावर शिंपल्या जातं त्या पाषाणावर, आणि मग टांकी लावी आणि मग त्याला छन्नीने ते मारल्या जातं. तरी लागे तर मग ती छन्नी बरोबर काम करायला लागते. एवढ्याळ्या चकतिया निगती. मग आता समस्या मिटली का? समस्या मिटली नाही. त्याच्या जे काही घनाचे घाव दिले त्या त्या छन्नी आणि घनाच्या घावामुळे त्याच्या चकत्या निघतात, परंतु एवढा आलिया म्हणजे हातभर म्हणा वगैरे असं, किंवा तळहातभर म्हणा किंवा त्याच्यापेक्षा कमी, पण काय निघतात? असे तुकडे निघत नाही, त्या चकत्या निघतात त्याच्या. आणि त्या चकत्या कशा आहेत? धारदार आहेत. त्याला चारी बाजूने तिन्ही बाजूने त्याला धारा आहेत चांगल्या. आणि रामेश्वर बास तिया पुरी जती. रामेश्वर बास काय म्हणतात की त्या ज्या चकत्या आहेत म्हणजे ते धारदार दगड आहेत, ते असे इकडे तिकडे टाकून चालणार नाहीत. ते कोणाला जर का लागले वगैरे तर म्हणून ते काय करतात? खड्डा करतात मोठा, त्या खड्ड्यामध्ये त्या पुरून टाकतात, बुजवून टाकतात. परशुरामबास ती आयसियाची सांडी जती तरी पाव तोडीती. आणि परशुरामबास म्हणतात त्यांच्या मताने की जर का त्या चकत्या अशा सांडून दिल्या धारदार दगड तर, आणि कुणाला जर का लागले तर काय होईल? तर पाव तोडीती म्हणजे पायाला ते जखम करेल. आणि जखम कशी? खोल जखम होणार आहे. तयासी वना नाही पाटा नाही. आणि त्या जखमेला काहीच उपाय नाहीये. वना नाही पाटा नाही. वना नाही म्हणजे वन औषधी काहीच नाही की त्याला ते औषध लावलं आणि ते बरं होईल, है ना. कधी कधी जखम इतकी खोल असते की ती लवकर भरून निघतच नाही. त्याला काय औषध लावा, काय करा वगैरे, म्हणजे त्याच्यामध्ये मांस जे आहे त्या मांसाचं जर का नुकसान झालेलं असेल, साधारण चीर असेल तर लवकर बरं होईल, पण त्याच्यामध्ये मांसाचं नुकसान झालं असेल ते मांस भरून यायला वेळ लागतो. आणि त्याच्यामध्ये जर का हालचाल जर का होत असेल तर त्याच्यामुळे ती जखम लवकर भरत नाही, उलट ती चिघळते. म्हणजे अशा प्रकारे वना नाही म्हणजे वनरूपी वन औषधी काय असतील वनस्पती वगैरे, आणि पाटा नाही म्हणजे कसली तरी पट्टी करून त्याला औषधाची पट्टी करून लावावी, तर तो सुद्धा उपाय त्याला नाही, इतकी ती खोल जखम होते. तळी शिरसाळा निघे. हा विषय बाजूला झाला. आता मग ते जे काही टाके लावले त्याला आणि जे काही शिरसाळा जो काही कानवा नावाचा तो पाषाण बाजूला केला, मग बाजूला केला तो कशासाठी केला बरं? ना शिरसाळ्या ते व्यापुनी असे म्हणून त्याचा व्याप बाजूला केला. मग आतमध्ये जो शिरसाळा निघाला त्याचा काय उपयोग होतो बरं? ना तळी शिरसाळा निघे म्हणजे ते हा पाषाण बाजूला केल्यानंतर आतमध्ये शिरसाळा म्हणजे संगमरवरी वगैरे असा जो पाषाण आहे तो निघतो. तयाची लिंगे होती प्रतिमा होय होती जे की जे ते होय. आणि त्याचं काय काय तयार होतं? जे तुम्ही तयार कराल. मग लिंगे होती, प्रतिमा म्हणजे मूर्त्या त्याच्या तयार होतात. मूर्ती तयार होण्यासाठी पाषाण चांगला टणकही पाहिजे आणि मृदू पण पाहिजे. म्हणजे जे ठेवायचंय ते राहिलं पाहिजे आणि जे नको पाहिजे ते निघालं पण पाहिजे. दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये त्या पाषाणामध्ये दोन्ही गुण आहेत बरं का. आता जसं संगमरवरी पाषाणाच्या मूर्त्या आपण बघतो की नाही, काही कलाकारी त्याच्यामध्ये आपण बघतो, नक्षीकाम त्याच्यामध्ये बघतो, असं नक्षीकाम इतर पाषाणांमध्ये आपल्याला कमी बघायला मिळतं. कारण की ज्या पाषाणाची मूर्ती बनवायची ते पाषाण तशा प्रकारचं असावं लागतं. ते ठिसूळ असून चालत नाही, ते मध्ये पोकळ असून चालत नाही, ते पूर्ण भरीव पण पाहिजे, मृदू पण पाहिजे, म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये तो योग्य असला पाहिजे. आणि मग त्याचे जे की जे ते होय, त्या पाषाणाचं जे बनवायचं आहे ते तुमच्याकडनं ते बनवलं जातं. अशा पद्धतीने हा दृष्टांत स्वामींनी सांगितलाय. सिद्धांत सांगतात की तैसे जीव जीवासी कान वातर होऊनी लागले असती, तसे जीव जीवाला कान वातर होऊनी लागले असते. मी सांगितलं ना की आपण जर का कोणाच्या सोबत जर का स्थान करायला चाललेलो आहोत तर खूप वेळा तुमची इच्छा असते की अजून स्मरण करावं आणि ती व्यक्ती म्हणते की नको आपण निघूया, का परत संध्याकाळ झाली, बस भेटणार नाही, काळो लवकर पडतो, म्हणजे ती कान वातर होते. तुम्हाला वाटले की ते अन्नदान करावं, ते कान वातर होते, कशाला अन्नदान करायचं, पुन्हा पुन्हा काय अन्नदानाची कमी आहे का, वगैरे वगैरे.
म्हणजे तुम्ही काही क्रिया करायला लागले तर म्हटलं स्मरण करायचं, आणि एवढं कुठे स्मरण करायला लगेच का देव भेटणार आहे का? आणि आपल्याला सगळ्या गोष्टी पटतात बरं का, ही विशेषता आहे की ते सगळं उलट सांगतात आणि आपल्याला सगळं ते पटत राहतं, हे बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, असं होत राहतं. आणि म्हणून असे अनेक कानवाथर आपल्या आयुष्यामध्ये असतात बरं का, जे तुम्हाला वाईट काम करण्यापासून रोखत नाहीत, ते चांगलं काम करण्यापासून रोखतात. ते काहींना अभ्यास करू देत नाही, ते म्हणतात की नको, अभ्यास केला तर तुम्ही दीक्षा घेऊन घ्याल, मग अभ्यास वगैरे काही करायचं नाही. आणि बाकीचा अन्य वार्ता वगैरे हा ते दिवसभर केलं तरी आम्हाला काही हरकत नाही, दिवसभर काहीतरी असे रिकामे काम केले तरी चालतील, परंतु योग्य काम करायचं म्हटलं ते नको. काही ठिकाणी असं पण बघायला मिळतं की ते मुलं आहेत घरातली, ते देवदेव करत असतील तर ते आई वडील म्हणतात, त्यांना भीती वाटते किंवा एवढं देवदेव करतोय मी, दीक्षा वगैरे तर नाही घेणार आहे, म्हणून नको 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 असं होऊन जातं. म्हणजे चांगल्या कार्यासाठी आपल्याला अनेक लोक असे भेटतात की जे आपल्याला चांगलं कार्य करू देत नसतात. लक्षात घ्या बरं का, तुम्ही याचं निरीक्षण करा. तुम्ही काम चांगलं करताय परंतु ते करू देत नाहीत. म्हटले पदयात्रेला जायचा विचार आहे, कशा थंडी किती आहे, सहन होईल का तुम्हाला, चालणं होईल का तेवढं? बघा, कुणाला पण पदयात्रेविषयी सांगा, तुम्हाला सर्वात पहिले हेच सगळं कानवाथरपणा मिळणार. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला चांगलं कार्य करण्यापासून परावृत्त करणारे लोक, उलट कसे लोक पाहिजेत, वाईट काम करू नका म्हणून लोक सांगणारे पाहिजेत. परंतु वाईट काम उलट म्हणतात, का तुम्ही गप करा, आता तुम्ही भांडा, केस टाका, अमकं करा, आणि आपण ते करतो. म्हणजे वाईट कार्य करायला लावणारे अनेक लोक आहेत. म्हणजे आता समजा, असं बोललं नाही पाहिजे, परंतु आता मी असं निरूपणाचं मी मानधन घेत नाही, तर काय असं कसं काय तुम्ही फुकट सांगता म्हणे, मानधन घ्यायचं हे करायचं. म्हणजे आपण चांगलं कार्य करतो आहोत, परंतु चांगलं कार्य करण्यापासून परावृत्त केलं जात असतं बरं का. परंतु आपली निश्चिती जी आहे ती सगळ्यात पहिले तर योग्य निर्णय घ्यायला शिका. कधी पण योग्य निर्णय घ्यायला शिकायचा, अयोग्य निर्णय कधी घ्यायचे नाहीत. आणि योग्य निर्णय जर का घेतले ना, ते आपण आपल्या जबाबदारीवर घ्यायचे, दुसऱ्यांच्या जबाबदारीवर ते घ्यायचे नसतात. आयुष्यातलं कुठलंही काम केलं ते स्वतःच्या जबाबदारीवर असलं पाहिजे. तुमच्या सोबत 10 लोकांनी वेळेवर एकही नाही आहे तरी तुम्हाला मात्र तो निर्णय घेता आला पाहिजे. तुमच्या लक्षात येतं ना, मी सगळीकडे एकटाच फिरतो, मी माझे निरूपणाचे जे काही ठिकाणं आहेत ते मी स्वतः निवडतो किंवा स्वतः ते निश्चिती करतो, मी स्वतः तिथे एकटा जातो. मी कुणावर अवलंबून नसतो की हा आला तरच निरूपण करू, तो आला तर निरूपण करू, असंही नसतं. इतके लोक आले तरच निरूपण करून, तितके लोक आले तरी निरूपण करू, नाही, तसं काही नाहीये. मी एकटा जरी बसलो तरी मला ते निरूपण करायचंच आहे, कारण की ती निश्चिती आहे माझी, ती मी माझ्या जबाबदारीवर सगळ्या त्या गोष्टी करतो आहोत. आणि त्याच्यामुळे आपले निर्णय एकतर सर्वात पहिले योग्य असले पाहिजेत, आणि सोबतच त्या निर्णयाशी आपण स्वतः बांधील असलं पाहिजे. कुणीतरी कान कोरले की लगेच बदलून नाही जायचं. कुणीतरी असं सांगितलं की तसं, तसं सांगितलं की तसं, असं असता कामा नये. लोक मला विचारतात की बाबा तुम्ही वेगळं सांगतात, ते वेगळं सांगता, आम्ही ऐकायचं कोणाचं ऐकायचं? मी सांगतो की आमच्यासारख्या बाबांचं अजिबात ऐकू नका. बाईसांचे जे बाबा आहेत ना त्यांचं ऐका. बाईसांचे बाबा काय सांगतात, बाईसांच्या बाबांचं जर का कोणी प्रमाण देत असेल तर त्या बाबांचं निश्चितच ऐका. बाकी तर मग असं तर सोक्ती शास्त्रोक्तीचे भरपूर गोष्टी येतात, ते सगळंच तुम्ही ऐकत बसू नका. तुम्हाला सुद्धा स्वतःला एक बेस असला पाहिजे की काय ऐकायचं आहे, कशातलं ऐकायचं आहे, जे ऐकायचं त्याला प्रमाण शोधायचं की नाही शोधायचं, कसलं प्रमाण शोधायचं. कुणी पण काही पण आलं की सगळं ऐकतच राहायचं असं नाही. तुम्ही भाजी घेता, मग तेव्हा तो जो भाव सांगतो त्या भावात घेता का तुम्ही? नाही, तुम्ही काहीतरी कमी करता. तशा पद्धतीने तुम्ही जोही निर्णय समोरच्याचा ऐकता तर तो पहिले प्रमाणित आहे का तो पहिले लक्षात घ्या. तो कुठेतरी श्रीमुखीच्या ह्याच्यामध्ये बसतोय का, वचनाच्या ह्याच्यात बसतोय का, तर मग तो बसला पाहिजे. आणि मग
तुम्हाला कोणी भांडायला सांगते, मग तुम्ही भांडणार की नाही भांडणार? काय करणार? विचार करून सांगा. मी आहे उद्यापर्यंत. आपण लगेच म्हणणार नाही की आम्ही भांडणार नाही, कारण की आपण तर भांडायला तयारच असतो नेहमी. पण तत्वामध्ये मात्र ते बसत नाही. आणि तुम्ही जर का भांडलात तर आपला एक अहंकार सुखावतो म्हणून बरं वाटतं की मी काय गप नाही बसलो, मी पण सुनावलं त्याला. पण मुळामध्ये म्हणजे आपण भांडण करून आपला तर काही उपयोग होत नसतो आणि समोरच्याचं काही नुकसान होत नसतं. परंतु जर का आपण शांत राहिलो तर कुठेतरी त्याचा लाभ आपल्याला कधीतरी होत असतो. तो लगेच नाही मिळणार, तो आत्ता लगेच नाही मिळणार, पण त्याचा लाभ तुम्हाला कधीतरी कुठेतरी प्राप्त होणार आहे. जसं मी अभिमानाने सांगतो की मी 12 वर्ष मार्गात होतो, म्हणजे 12 वर्ष माझं कुणाशीच भांडण नाही झालं, है ना. भांडण होईल अशा प्रकारचं वर्तनच नाही झालं. माझ्याशी कुणी भांडलं नाही, मी कुणाशी भांडलो नाही. आज बघा, तेव्हा त्याचं फळ काय नाही मिळालं, पण आज अभिमानाने सांगता येतं, मला बरं समाधान वाटतं त्याचं, की आपल्याकडनं मार्गामध्ये आपण असा कुठलाही दोष, जर का मी जरी भांडलो असतो तरी मला तो दोष लागलाच असता. म्हणून कान वातर व्हायचं नाही. कोणी कोणी किती चिडवलं, भडकवलं, हिंसक केलं, तुम्हाला डिवचलं, तरी आपण मात्र शांत राहायचं. आणि मग इथे सांगतात की देवता जीवासी कान वातरा होनी लागले असती, म्हणजे जीव जीवाला कान वातर लागलेलाच आहे. देवता सुद्धा जीवाला कान वातर होऊन लागलेले आहेत. मग परमेश्वर कान वाथर फेडून आपल्या ते राखीती. परमेश्वर असल्या सगळ्या लोकांना आपल्यापासून बाजूला करतात. कसं करतात? येऊन असं बाजूला बाजूला असं करतात का? नाही. परमेश्वर कुठल्या माध्यमातून करतात? तर परमेश्वर त्यांचं यथार्थ ज्ञान आपल्याला देतात. आणि जेव्हा यथार्थ ज्ञान होतं ना तुम्हाला, तेव्हा आपोआपच तुम्हाला ती बुद्धी तयार होते ज्ञानाच्या आधाराने. जसं आतापर्यंत आपण साखर खात होतो, पण ते ज्ञान मिळालं की नाही ते खाणं अयोग्य आहे, आपोआपच ते सुटलं जातं. म्हणजे ते तुमच्या बुद्धिमत्तेपर्यंत तो विषय आला पाहिजे, समजला पाहिजे. तसं परमेश्वराचं ज्ञान परमेश्वर आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि त्या ज्ञानाच्या आधाराने आपण निर्णायक व्हायचं असतं, काय करायचं आणि काय नाही करायचं. महादाईसांकडे ते निर्णायक ज्ञान नाहीये. महादाईसा चर्चक आहे, जिज्ञासक आहेत, परंतु निर्णायक जे ज्ञान असलं पाहिजे ते महादाईसांकडे तुर्तास आता नाहीये. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की दादोस जे सांगतात तेही पटतं, स्वामी जे सांगतात तेही पटतं. दादोस जे सांगतात ते पटणं स्वाभाविक आहे, जीव जीवा साधत्य. आणि परमेश्वर सांगतात ते पटणं सुद्धा स्वाभाविकच आहे, कारण की परमेश्वर सांगतायत. परंतु परमेश्वराने सांगितलं पटल्यानंतर मग जीवाने सांगितलेलं पटलं नाही पाहिजे. परंतु हे कधी होईल? जेव्हा तुमच्याकडे ज्ञान असेल, यथार्थ ज्ञानाची परिपूर्णता असेल, शाब्द ज्ञानाची परिपूर्णता असेल, तर मात्र ही निर्णायक क्षमता तुमच्यामध्ये तयार होत असते. आणि ज्ञान नसेल, तुम्ही जर का म्हणत असाल की आम्ही कुणाचं ऐकायचं, म्हणजेच लक्षात घ्यायचं हा दोष सांगणाऱ्यांचा नाही, हा दोष आपला ऐकणाऱ्याचा दोष आहे. है ना. तुम्ही बाजारात काही घ्यायला जाता तर तुम्हाला त्या वस्तूची माहिती असणं गरजेचं आहे की नाही? की भाजी कशी आहे, चांगली आहे का खराब आहे? स्वस्त मिळते म्हणजे चांगली आहे का? नाही. त्यावेळी म्हणता की नाही ती स्वस्त आहे पण ती चांगली नाहीये भाजी, त्याच्यापेक्षा ही थोडी 2 रुपयांनी महाग आहे, ही चांगली आहे. म्हणजे तुम्ही बाजारात गेल्यानंतर तुम्हाला वस्तू चांगली का वाईट हे आधी तुम्हाला घरीच माहिती असलं पाहिजे, आणि मग तुम्ही बाजारात जाऊ शकता. आणि ज्याला हे माहिती नाही त्या व्यक्तीने बाजारात जाऊ नये किंवा ते शिकून घ्यावं. तसं ज्ञान ऐकताना ज्ञान ऐकणारा पहिले हुशार असला पाहिजे की आपण जे ऐकतो आहोत ते वचनोक्त आहेत का वचनाबाहेर आहे, कर्मकांडवाला आहे की यथार्थ आहे, हे आपल्याला ते मूल्यमापन करण्या एवढी क्षमता आपली असली पाहिजे. आणि म्हणून सांगतात की परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते ज्ञान परमेश्वर देतात आणि कान वातर फेडून आपल्या ते राखीती, म्हणजे त्या जीवाला परमेश्वर राखतात. आणि याचा आचार काय सांगतात की तैसे आपण कवणाही कान वातारा होवावे ना. आपल्याला आचार काय या दृष्टांताचा? आपण कुणालाही कान वातर होऊ नका. कोणीतरी पदयात्रेला चाललंय तर जाऊ द्या त्याला, आपण त्याला
हे करू नका. फक्त त्यांना म्हणा की थंडी अधिक असेल तर काहीतरी जे काही त्याच्या ज्या सुविधा आहेत त्या तुम्ही सोबत घेऊन जा. काही त्रास होणार नाही असं काही औषध वगैरे हे सगळे घेऊन जा सोबत. आपण जाऊ नका असं सांगायचंच नाही. आपला अनधिकार आहे. आपला आत्मविश्वास कमी आहे, पण त्यांचा आत्मविश्वास त्याच्यामुळे वाढू शकतो आणि म्हणून त्यांना जाऊ द्या. एखादी व्यक्ती काही धर्मरूप क्रिया करत असेल, चांगली क्रिया करत असेल, तुमचा आत्मविश्वास कमी असला की तुम्ही त्याला नाही म्हणता. त्यांना करू द्या ती गोष्ट. म्हणजे अर्थातच आपण कुणाला कान वातर व्हायचं तर नाहीच. आणि अजून एक आचार सांगतात की आपण्यासी कवणी कान वातर लागू द्यावाना. आणि आपण सुद्धा आपल्याला कुणी कान वातर लागू द्यायचा नाही. आपण पण कधी कधी काय करतो, आपण सवय लावून घेतो. एखाद्या व्यक्तीचा सल्ला घेत असतो आणि त्याच व्यक्तीचा सल्ला आपण ऐकत असतो. यथा महादाईचा दादोसांचा सल्ला घेताना दादोसांचं ऐकतात देखील. तसं आपण सर्व जगाने एक गोष्ट सांगितली तरी आपण एखाद्या दोषयुक्त व्यक्ती जो असतो त्याचा सल्ला घेण्याला जास्त महत्व देतो. ते काय म्हणतात, त्यांनी नाही म्हटलं की नाही, हो म्हटलं की हो. तशा प्रकारे आपल्याला देखील कोणी कान वातर लागू द्यायचा नाही. आपल्याला स्वतःला सुद्धा अशी सवय ठेवायची नाही की त्यांनी सांगू तेच ऐकू आपण, असं पण नको. आणि त्यांना सुद्धा ती सवय नाही लावायची की मी सांगेन तेच हे ऐकतील. अशा प्रकारची सवय त्यांनाही नको आणि आपल्यालाही नको. अशा प्रकारे कान वाथराचा दृष्टांत जो आहे तो आजच्या सत्रामध्ये 29वा दृष्टांत आपण श्रवण केलेला आहे. आणि सोबत उत्तरार्ध 161 क्रमांकाची जी लीळा आहे ती लीळा देखील आपण आजच्या सत्रामध्ये श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंड